येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम. प्रियजनांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे दिनांक 2 आणि 3 ऑक्टोबर 2025 म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवशी आमच्या चर्चमध्ये संजीवन सभा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण साऊथ महाराष्ट्र सेक्शनमध्ये या संजीवन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमच्याकडे जे पाहुणे येतील आणि ते आमच्या मंडळी संजीवित होण्यासाठी काही देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील. त्या संदर्भात आज मी आपणा संगती या छोट्याशा व्हिडिओद्वारे बोलणार आहे. सर्वांना प्रभूमध्ये सलाम. मी आपला मित्र पास्टर सुधीर आपल्या संगती आजच्या सकाळी उपस्थित आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियजनांनो, संजीवन सभा म्हणजे नेमकं काय, संजीवन सभेमध्ये काय असतं आणि संजीवन सभा कशाला म्हणायचं, याबद्दल मी आजचा व्हिडिओ आपल्या संगती करत आहे आणि कृपा करून यावरती आपण लक्ष द्यावं. ख्रिस्ती चर्चमध्ये आध्यात्मिक पुनर्जीवन पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी, पवित्र आत्म्याचा एक नवीन वर्षाव आणण्यासाठी आणि देवाच्या वचनाबद्दल नवीन उत्कंठेने आणि ख्रिस्तावरील अधिक भक्तीद्वारे वैयक्तिक आणि मंडळीमध्ये परिवर्तन करण्यासाठी संजीवन सभा महत्त्वाच्या आहेत. या सभा विश्वासणाऱ्यांचे देवाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी, पापापासून पश्चाताप करण्यासाठी, आध्यात्मिक जीवनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मंडळीला देवाचे प्रेम आणि शुभवर्तमान जगासमोर वाटण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी या संजीवन सभा सक्षम कार्य करत असतात. संजीवन सभांच्या महत्त्वाचे तपशील काही मी तुम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये पहिला जो तपशील आहे किंवा पहिल्या नंबरवर येतो आध्यात्मिक नूतनीकरण. संजीवन सभा या विश्वासणाऱ्यांच्यासाठी आध्यात्मिकतेचा भावनिक धक्का म्हणून काम करतात. त्याला इंग्लिशमध्ये जोल्ट म्हणण्यात आलेला आहे. झोपलेल्या विश्वासणाऱ्यांना देवाच्या उपस्थिती आणि सामर्थ्याबद्दल जागृत करून आध्यात्मिक कोरडेपणा आणि उदासीनतेवर मात करण्यासाठी संजीवन सभा मदत करत असतात. नंबर 2, पश्चाताप आणि परिवर्तन. संजीवन सभा वैयक्तिक आणि सामूहिक पापाबद्दल म्हणजे मंडळीतील पापाबद्दल क्षमेच्या नवीन खात्रीची भावना निर्माण करतात, ज्यामुळे पश्चाताप होण्यास मदत होते आणि पापी मार्गांच्या पासून वैयक्तिक आणि मंडळीला तोडगा मिळतो आणि देवाच्या वचनाचे पालन करण्याची अधिक उत्सुकता मंडळीमध्ये आणि वैयक्तिकरित्या निर्माण होत असते या संजीवन सभेच्यामुळे. तिसरा पॉइंट आहे देवाशी सखोल संबंध जोडला जातो. संजीवन सभा विश्वासणाऱ्यांना देवाशी पुन्हा एकदा खोलवर जोडण्यास, देवाबद्दल नवीन प्रेम, त्याच्या पवित्रतेबद्दल प्रशंसा आणि प्रार्थनेसाठी अधिक उत्कंठा निर्माण करण्यास संजीवन सभा नेहमी मदत करत असतात. सुवार्थिक आणि त्यांचं ध्येय हा नंबर 4चा पॉइंट आहे. संजीवन सभेद्वारे एक रूपांतरित आणि उत्साही मंडळी तयार होते. ज्यावेळेस संजीवन सभा होतात त्यावेळेस एक उत्साही आणि एक नवीन रिन्यू अशी मंडळी किंवा चर्च निर्माण होते आणि देवाचा संदेश आणि प्रेम, विशेषतः प्रेम लोकांना सांगण्यासाठी किंवा लोकांना प्रेम दाखवण्यासाठी मंडळीला ती अधिक सुसज्ज बनवते. तसेच संजीवन सभेमुळे सक्रिय सभासदांना सुवार्ता करण्याच्या महान आज्ञेची पूर्तता करण्यासाठी संजीवन सभा प्रेरित करते. प्रियजनांनो, संजीवन सभा खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आम्ही पुढचा पॉइंट पाहतो की मंडळी आणि समाज यावरती या सभेचा मोठा प्रभाव पडतो. संजीवन सभा केवळ वैयक्तिक जीवनावर परिणाम करत नाही, तर अशा सभा चर्च आणि समुदायामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात. लोकांना त्यांच्या विश्वासाचे पालन करण्यासाठी अशा सभा प्रेरित करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या जगावर त्या मंडळीचा किंवा त्या वैयक्तिक व्यक्तींचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि आपण देवाचे विश्वासक लोक आहोत हे समजण्यासाठी मदत होते. संजीवन सभा ॲक्च्युली शास्त्राचं पालन आहे, पवित्र शास्त्राचं पालन. कारण अनेक वचनांच्या मध्ये आम्ही पाहतो की देवानं सांगितलं की तुमचं एकत्र मिळणं सोडू नका.
किती मोठं कमिशन परमेश्वर आपल्याला देत आहे. तुमचं एकत्र मिळणं सोडू नका. देव विश्वासणाऱ्यांना एकत्र येण्याचे आव्हान करत आलेलं आहे आणि संजीवन सभा एक असं वातावरण प्रदान करते ज्यामुळे या सभेचा परिणाम मंडळीवर होतो आणि ते अधिक प्रमाणात देवाच्या प्रेमामध्ये वाढतात. या सभेत देवाच्या शिकवणी शक्तिशालीपणे व्यक्त केल्या जातात, ज्यामुळे विश्वासणाऱ्यांच्या मध्ये देवाच्या वचनाची सखोल समज आणि आज्ञाधारकता येते. मी मंडळींना विनंती करेन, आपापल्या चर्चेसमध्ये दिनांक 2 आणि 3 सायंकाळी 7:30 वाजता जे संजीवन सभेचं आयोजन केलेलं आहे, मंडळीकरिता संजीवन सभेचं आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये कृपया आपला सहभाग नोंदवा. कृपया त्या प्रार्थना भक्तीला या आणि आशीर्वादित व्हा, जेणेकरून आपण पुन्हा एकदा संजीवित होऊ, रिन्यू होऊ आणि नवीन देवानं आपल्यावर ओतलेल्या आत्म्याद्वारे आपल्या आध्यात्मिकतेमध्ये वाढ करण्यास आपल्याला मदत होईल. अशा प्रकारचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण सर्वजण संजीवन सभांना हजर राहून देवाचा गौरव करूया. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. आमेन.